नमस्कार, मी साहिल रवी खरे लोकशाही मराठीच्या या खास सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आता गणेशोत्सवाचं वातावरण आहे, सगळीकडे उत्साह नवचैतन्य दाटलेलं आहे. गणेशोत्सवानिमित्त आज मी एका खास चित्रकार जोडीला भेटायला आलेलो आहे. हे चित्रकार जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडिंगवर आहे. अर्थातच माझ्यासोबत आहे चेतन आणि मिताली. पहिलं तुमचं लोकशाही मराठीवर खूप खूप स्वागत. मला विचारायचं आहे, गणेशोत्सव सुरू झालेला आहे, बाप्पा विराजमान झालेले आहेत. काय यंदाचा गणेशोत्सव तुम्हा दोघांसाठी खास असणार आहे? नक्कीच ह्या वर्षीचा गणेशोत्सव खूप खासच आहे. कारण सगळीकडेच आता तुम्ही बघता की आगमन जे आहे ते खूप जल्लोषात चालू आहे. लालबाग पर म्हटलं की गणेश ऑब्व्हियसली ते हां, तर मग त्याच्यामुळेच. आणि आम्ही मागच्या वर्षी 11 दिवस 11 गणपती केले होते. त्याच्या आदल्या वर्षी पण लाईव्ह पेंटिंग केले होते. पण ह्या वर्षी आम्ही आगमनाच्याच वेळेला लाईव्ह पेंटिंग चालू केली आहे. हां, तर मग सुरुवात आमची काळचौकीचा महागणपतीपासून सुरुवात झाली आहे. आणि आज आपण परळच्या लंबोदरकडे लाईव्ह पेंटिंग करतोय. बाप्पाच्या मूर्तीसमोर उभं राहून लाईव्ह पेंटिंग करणं, ही कन्सेप्ट तुला कशी सुचली? याची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली कसं, सगळेजण म्हणजे गणपती आणतात, 11 दिवस गणपतीची सेवा करतात, नंतर विसर्जन करतात. मग त्याची आठवण आपल्याकडे फोटोजच्या रूपात असते. पण आम्ही काहीतरी वेगळा विचार करायचा प्रयत्न केला, तर आपल्याकडे हे पेंटिंगच्या स्वरूपात राहिलं. पेंटिंगच्या स्वरूपात जर आपल्याकडे बाप्पा राहिले तर ते अजून अट्रॅक्टिव्ह राहील किंवा एक वेगळा त्याला टच राहील. आमचं पण त्याच्यामध्ये काहीतरी इनपुट्स राहतील, तर त्या हिशोबाने आम्ही लाईव्ह पेंटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा, म्हणजे हे लाईव्ह पेंटिंग तुम्ही दोघं करता? हो, आम्ही दोघं मिळून पेंटिंग करतो. अच्छा, मग दोघं मिळून तुम्ही पेंटिंग करता. कसं तुमचं गिव्ह अँड टेक असतो एकमेकांसोबत? कधी चिडचिड वगैरे होते का, किंवा असं काय होतं का? त्यांना पण बोलू दे. नाही असं काहीच नाही होत. जे पेंटिंग करतो तेव्हा आम्ही म्हणजे पूर्ण प्लॅन असतं की कसं सुरू करणार, किंवा कोण ड्रॉइंग करणार आणि नंतर मग कोण कलर करणार, किंवा दोघांचं कोऑर्डिनेशन तेवढं तर आहे. म्हणजे एवढे पेंटिंग आम्ही केलेत ऑलरेडी, सो जनरली तेवढा काही आम्हाला प्रॉब्लेम येत नाही. बरं, आता आपण परळचा लंबोदर, खूप सुंदर मूर्ती आहे. तर मग ही सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आपण चित्रबद्ध करणार आहोत की नाही? काय दाखवणार आहे आज तुझी कला? काय पाहायला मिळणार? कारण की रीलमध्ये तर आम्ही बघतो, आता प्रत्यक्षात बघायचं आहे. नक्कीच. परळचा लंबोदर हा आपल्याला ज्योतिबाच्या रूपात आपल्याला बघायला मिळतं. तर मग हे एक आकर्षणच आहे की ज्योतिबाच्या रूपामध्ये खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळालेत. तर ते पेंटिंग करायला आम्हाला खूपच आवडेल. आणि त्यासाठी आम्हाला सागर देवगडकर, आकाश देवगडकर यांनी संधी दिली आहे. तर आम्ही पहिला तर त्यांचे खूप ऋणी आहोत. ऑब्व्हियसली. तर मग आता जास्त वेळ नको घालूया, आपण लगेच सुरुवात करूया आपण पेंटिंगला. चला. तुम्ही एकत्र जोडून चित्र काढताय, तर मग म्हणून तुम्ही एकमेकांची लग्न केलं का? तुम्ही दोघं चित्रकार आहात म्हणून? ह्याचं कारण काय? नाही, असं काही नाही आहे. असं काही डिसाइडेड नव्हतं, पण झालं. चेतन, तुला काय सांगायचं? हा, गणपतीमुळे पण असं एकत्र आलो. परत जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आम्ही एकत्र होतो. तर तिथूनच आमची लव्ह स्टोरी सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्रच गणपतीचे सेवा करतोय आमच्या पेंटिंगच्या माध्यमातून. बरेचसे पेंटिंग आम्ही एकत्रच करतो. असं काय म्हणजे स्पेसिफिक असं गणपती असं नाही, पण बरेचसे पेंटिंग करतो. तर म्हणून ती तर आम्हाला सवयच आहे एकत्र पेंटिंग करायची. म्हणजे तुम्हा दोघांची जोडी गणपती बाप्पांनीच बनवली आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. आता मला असं विचारायचं आहे की चित्र जे कलाकारांपर्यंत सुद्धा पोहोचले, असंही सुद्धा मी ऐकलंय. तुम्हाला कॉम्प्लिमेंट वगैरे दिले, असं कोण आहे? हो, सिद्धार्थ जाधव यांनी फोर्टचा राजा इथे आम्ही पेंटिंग करताना त्यांनी पण आमचं भरपूर कौतुक केलं. दशावतार मूवी बरोबर आम्ही कोलॅबमध्ये केलं. तिथे पण आम्ही लाईव्ह पेंटिंग केलं गणपतीचा. मुंबईचा सम्राट आहे, तिथे आम्ही पेंटिंग केलं होतं. तर ह्या लाईव्ह पेंटिंगमध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय असतं? त्या मूर्तीसमोर आपण कंटिन्यूस उभं राहून करतो, परत ते एक्झॅक्टली कॅप्चर करायला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की आपण काय ते करतोय आणि नंतर ते एक्झॅक्टली तसं सेम नाही दिसत आहे. पण मग तेवढं कॉन्सन्ट्रेशन ठेवून करणं हे मोठं चॅलेंज आहे. आणि आम्हाला वाटतं की ज्यावेळेला बाप्पा आपल्या बरोबर आहे, तर त्यावेळेला पेंटिंग तर हे सुंदर होणार आहे ह्याच्यामध्ये आम्हाला काही डाऊट नसतो. कारण का आम्ही त्याच्या पूर्ण भरोशावरती पूर्ण असतो की जे काही होणार ते तो सांभाळून घेणार आहे. तर त्याच्यामुळे मला तरी तशी काही भीती नाही वाटत. पण थोडंफार चॅलेंजेस असतात की आजूबाजूला गर्दी असते, कधी धक्का लागेल किंवा काय असा. पण तो सांभाळून घेतो. आणि आतापर्यंत जे काही पेंटिंग केल्यात त्या खूप चांगल्याच झाल्यात. चित्र काढताना, गणपती बाप्पा कागदावर रेखाटताना काय सगळ्यात जास्त कठीण असतं? डोळे किंवा रंग, काय असतं चित्रकाराच्या नजरेतून? हां, ॲक्च्युली कसं, सगळ्यात पहिला जी लोकांची नजर जाते ती गणपती बाप्पाच्या
नजरेतच जाते. वा. तर त्याच्यामुळे डोळे तर खूप महत्त्वाचे आहेत, चेहरा महत्त्वाचाच आहे. तर त्याच्याचबरोबर पूर्ण मग जी बॉडी आहे, मग जेस्चर आहे, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की कोणत्या अवतारात गणपती बाप्पा दाखवले आहेत वगैरे, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरं तुम्ही आता हे तुम्ही चित्र काढायला सुरुवात केली आहे, हे पूर्ण चित्र कंप्लीट व्हायला साधारण किती वेळ लागतो आणि तुम्ही किती वेळ असे डेडिकेटेडली उभे असता या पेंटिंग पूर्ण करताना? ऑलमोस्ट 4-5 तास तरी लागतातच. बापरे. कारण सुरुवातीला म्हणजे आपण कमी टायमामध्ये पण करू शकतो, पण ते डिटेल्स करायला त्याच्यामध्ये तेवढा तो भाव आणण्यासाठी तेवढा वेळ द्यायलाच लागतो एखाद्या पेंटिंगला. हां, आणि इव्हन कसं की ज्यावेळेला हेच पेंटिंग आम्ही जर घरी करायला घेतलं तर 3-4 दिवस आरामात लागतील. बापरे. पण ही मला वाटतं बाप्पाचीच कृपा आहे, बाप्पाची शक्ती आहे. जो ओरा असतो, आजूबाजूचा सराउंडिंग असतो, त्याच्याने जे पेंटिंग बनतं ते 3-4 खूप fast तासामध्ये होतं. आरामात होऊन जातं. बरं आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही कधीपासून हे करताय, म्हणजे कितवा गणेशोत्सव आहे तुम्ही लाईव्ह पेंटिंग करतायत आणि आतापर्यंत तुम्ही किती पेंटिंग्स असे केलेले आहेत गणपती बाप्पाचे? मागच्या वर्षी आम्ही 3 गणपती केले होते. नंतर मागच्या वर्षी आम्ही 11 दिवस 11 गणपती असे केले होते. आणि ह्या वर्षी आता हा आमचा 5वा गणपती आहे. यावेळेला काय रेकॉर्ड आहे? यावर्षी आम्ही आगमनालाच सुरू केलं तर म्हणून आम्ही ट्राय करू जेवढं जास्त कॅप्चर करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत. ट्राय करू 21 गणपती करायचा, पण बघू. आतापर्यंत किती झालेत? आता हा 5वा गणपती 5 आहे. झालेत, 21 ऑब्व्हियसली होतीलच तुमचे. नक्की नक्की. नक्की नक्की प्रयत्न तर नक्कीच असेल. येस. आता मला जाता जाता तुम्हाला असं विचारायचं आहे की यंदाचा गणेशोत्सव तुमचं काय मागणं आहे गणपती बाप्पाकडे? आमच्या हातून हीच सेवा अशीच म्हणजे अशीच पेंटिंग घडत राहू आणि नेहमीच त्याचे म्हणजे आमच्यावरती आशीर्वाद असू द्या आणि असंच सुंदर सुंदर आम्ही पेंटिंग करू देऊ. नक्कीच नक्कीच. जर गणपती बाप्पाची इच्छा असेल तर काही अशक्य नाही आहे. आपल्या हातून गणपती बाप्पा घडतात हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशीच सेवा साजरी गणपती बाप्पाने आमच्याकडून करून घ्यावी हीच आमची इच्छा आहे. हे मंडळाचं 64 वर्ष आहे. हां. आपण यावर्षी थीम केली आहे म्हणजे दख्खनचा राजा, जे आपलं अख्खं महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्योतिबा, त्यांचं आपण म्हणजे रूप साकारलं आहे. भव्य ही 24 फुटाची मूर्ती आहे, 24 ते 25 फुटाची. आपले मूर्तिकार सतीशदादा वळेवडेकर यांनी ही मूर्ती साकारली अतिशय सुंदररित्या. म्हणजे एक उधळलेला घोडा सावरताना आपला गणपती त्या रूपामध्ये आहे. तर मित्रांनो, चेतन आणि मितालीचं चित्र पूर्ण काढून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 4 तास जवळजवळ एखाद्या कलाकृतीला इतका वेळ दिल्यावर असं सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हे खरंच अद्भुत आहे. तुम्हा दोघांचं खूप खूप कौतुक. तुम्ही खरंच अमेझिंग आहात. म्हणजे या ज्या डिटेलिंग्स आपल्याला दिसत आहेत, जशी हुबेहूब बाप्पाची मूर्ती आहे तितक्या स्मॉल बारकाईने डिटेलिंगवर काम केलेलं आहे, हे आपण पाहू शकता. हे खूप कमाल आहे. आय एम आउट ऑफ वर्ड्स. या बाप्पाचं चित्र काढताना काय होतं डोक्यामध्ये की कसं रेखाटायचं आहे आणि या डिटेलिंग कव्हर करताना काय होता तुमचा एक्सपिरियन्स? मी बघत होतो तुम्हाला, तुमचं गिव्ह अँड टेक पण मस्त होता की काय काय गोष्टी जर मिस आउट होत्या तर तू सांगत होती त्याला की हे टीका राहिला आहे, सूर्य राहिला आहे. कसा होता एक्सपिरियन्स? खरंच खूप छान वाटलं पेंटिंग करताना. तर जो बाप्पाचा एक्सपिरियन्स आहे, बाकी सगळेजण कसं फक्त 1 मिनिट 2 मिनिट गणपती बाप्पाला बघतात, डोळे बंद करतात, त्यांचे विशेष मागतात. आम्हाला 4-5 तास कंटिन्यू बाप्पाला बघायला मिळतं, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही आमचं मन भरून बाप्पाला बघतो, नंतर ते कॅनव्हासवरती उतरवतो. तर हा एक्सपिरियन्स असतो तो खूप म्हणजे आपण शब्दामध्ये नाही मांडू शकत. तर मंडळी, जसं की आपण चेतन आणि मित्रांसोबत गप्पा मारल्या, त्यांची ही कला प्रत्यक्षात बघितली, रीलमध्ये तर बघतच असतो. आता मला कळलं रीलला एवढे व्ह्यूज का असतात, कारण की एवढं सुंदर तुमचं काम आहे. तर मी आता तुर्ताच्या भागात वेळ झाली इथे थांबण्याची. मी अशी आशा करतो की तुम्हाला हा भाग आवडला असेल. ताज्या बातम्यांसाठी आणि सदैव अपडेटेड राहण्यासाठी पाहत राहा लोकशाही मराठी. एकदा जाता गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.